सांगा ना मग। आज दत्त जयंतीच्या निमित्ताने पळसदरी पुण्यनगरी या ठिकाणी सातत्याने 30 वर्ष हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे आणि विना अखंड विना कुठला व्यत्यय हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू असतो। हे सगळं करत असताना आज सकाळी 2:18 ब्रह्ममुहूर्तावर जप सुरू करण्यात आला। त्यानंतर काकड आरती झाली। 6 वाजता पूजा अर्चा होऊन सकाळी बरोबर 7:30 ते 8च्या दरम्यान दत्तयाग दोन्ही दत्त कक्षात दत्तयाग सुरू झाला आणि सकाळपासून अतिशय म्हणजे स्वामी भक्तांचा पूर लोटला होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अतिशय गर्दी होती। जवळजवळ 15 ते 18 हजार लोकांनी सकाळपासून दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे आणि जवळजवळ 8 ते 10 हजार लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे। 12 वाजता आरती संपन्न झाल्यानंतर बरोबर 12:15 वाजता महाप्रसाद सुरू झाला। तो अखंडपणे 5 वाजेपर्यंत सर्व स्वामी भक्त येत होते तोपर्यंत ही प्रसादाची सेवा सुरू होती आणि संध्याकाळी बरोबर 6 वाजता त्यापूर्वी दत्तांचा जन्म झाल्यानंतर भजन झाल्यानंतर 6 वाजता या मठाच्या भोवती दत्तांची पालखी घेऊन 3 प्रदक्षिणा घालण्यात आल्या नियमाप्रमाणे आणि जी 30 वर्षाची रूढी परंपरा आहे त्याप्रमाणे 3 प्रदक्षिणा या मठाच्या वास्तूला घालण्यात आल्या आणि त्यानंतर भजन होऊन या कार्यक्रमाची सांगता झाली। तरी देखील आजचा स्वामी भक्त या ठिकाणी येईपर्यंत भोजन व्यवस्था सुरू ठेवतो आणि नित्य नियमाप्रमाणे 12 वाजेपर्यंत गाभारा उघडा असतो। दत्त जयंती प्रगट दिन हे 2-3 कार्यक्रम वर्षभरात असतात। त्यावेळेला सर्व भक्त या ठिकाणी प्रसाद घेऊनच जावेत असा आग्रह असतो। आमच्या विक्रांत भाऊनी एवढी जरी गर्दी लोटली तरी अतिशय चांगलं असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। स्वामी भक्तांना कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे। स्वयंसेवक आहेत, आमचे दादू दरेकर आहेत आणि मठातील सर्व मंडळी आहेत, त्यांनी अतिशय मेहनत घेऊन या ठिकाणी स्वामी भक्तांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे आणि अतिशय सन्मानाने अतिशय प्रेमाने स्वामी भक्तांशी बोलून त्यांना आनंदाने या ठिकाणी प्राचारण केलं आणि त्यांची सगळी व्यवस्था या ठिकाणी मठाच्या वतीने करण्यात आली। आणि एक विशेष आहे, आतापर्यंत एवढ्या लोकांचा प्रसाद झाल्यानंतर देखील अजून 500 लोक जरी या ठिकाणी आली स्वामी भक्त आले तरी कुठलाही अन्नप्रसाद न घेता या ठिकाणून जाणार नाही। ही खासियत पूर्वीपासूनची आहे आणि ती अजूनपर्यंत तशीच चालू आहे। स्वामींची कृपा आहे, आपल्या सर्व स्वामी भक्तांचं या ठिकाणी सहकार्य आहे, प्रेम आहे, त्यामुळं हे सगळं शक्य आहे आणि अतिशय शिस्तीत सकाळपासून या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतोय। अतिशय सर्वजण रांगेत येत आहेत, शांतपणे कुठेही गडबड गोंधळ नाही आणि शांतपणे भजन कीर्तन ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपापल्या परीने आपल्या सेवा या ठिकाणी करतायत। माझं मागे जे भोजन व्यवस्था जी आम्ही केलेली आहे त्यात कुठलाही आचार्य नाही। स्वामी भक्त जे आहेत ते सकाळपासून येतात, विशेषतः महिला स्वामी भक्त आहेत, त्यांनी या ठिकाणी भाजी कापण्यापासूनची मदत केली। शेवटी आम्हाला नाईलाजाने महिलांना सांगायला लागलं का आता थांबा, आतमध्ये भरपूर गर्दी झालेली आहे। त्यामुळे सर्वांच्या सहकार्यानेच हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय आणि हे मठाचं ध्येयच असं आहे, आलेला स्वामी भक्त इथे समाधानी होऊन गेला पाहिजे, हा या मठाचा
मुख्य उद्देश आहे. विक्रांतजी दरेकर असतील, सर्व त्यांची टीम असेल, सर्व स्वामी भक्त असतील, प्रत्येक आलेल्या माणसाची विचारपूस करणं, त्याचं समाधान करणं, त्याला खाऊ पिऊ घालणं, प्रसाद देणं, हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी अतिशय आनंदाने स्वामी भक्त पळसदरीतील नाही तर या पंचक्रोशीतील कर्जत तालुक्यातील सर्व मंडळी या ठिकाणी येऊन या ठिकाणी सहकार्य करीत असते. त्यामुळे शेवटी हा जो सगळा डोलारा आहे तो स्वामी भक्तांच्या भावनेवर सुरू आहे, स्वामी भक्तांच्या मदतीवर सुरू आहे. आणि स्वामी भक्तांना खूप अशी चांगली प्रचिती आल्यानंतर या ठिकाणी स्वामी भक्त येत असतात आणि त्याची प्रचिती आज आपण दिवसभर घेतली. आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न करू शकलो. आणि असंच हे कार्यक्रम दरवर्षीचे आहेत ते पुढे वेगाने चालू राहत असे स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. आणि स्वामींना परत प्रार्थना करतो की सर्व स्वामी भक्तांच्या इच्छा या ठिकाणी येऊन पूर्ण होत अशी